गेली 20 वर्षापासून श्री क्षेत्र गणेशगड, नागनाथ देवस्थान, नागताळा ते पंढरपूर अशी नागताळा ते पंढरपूर अशा प्रकारची दिंडी सुरू झालेली आहे। त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी मुक्काम असेल, सकाळचं जेवण असेल, दुपारचं असेल, प्रत्येक भक्त आपापल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे अन्नदान व्हावं आणि भाविकांना त्यांची तृप्ती व्हावी या माध्यमातून, वेगवेगळ्या माध्यमातून अन्नदान केलं जातं। आणि त्याचप्रमाणे आष्टी शहरामध्ये सुद्धा या ठिकाणी असणारा काही भाविक वर्ग तो सुद्धा दरवर्षी त्यांच्या पद्धतीनुसार, त्यांना जी इच्छा असेल त्यानुसार अन्नदान करतात। त्यामुळं कुठेही अन्नदानाची कमतरता भासत नाही। अशा प्रकारे अन्नदान चालू आहे। यावर्षी आष्टी शहरामध्ये जे काही 5-7 मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून दरवर्षी पुरी भाजी वगैरे अशा प्रकारचं जेवण करतात, शिरा वगैरे। यावर्षी गुलाबजामुनचं जेवण केलेलं आहे। त्यामुळं चांगल्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी जी काही भक्तवर्ग आहे, वामनभाऊ भगवान बाबाचा, गणेशगडाचा, चांगल्या प्रकारे ते जेवणाची सोय करीत असतात। परंपरा ज्ञानोबरांनी केलेली आहे, परंपरा आहे। ज्ञानदेवी रचिला पाया, तुका झालाशी कळस, ही ज्ञानोबराची परंपरा आहे। आणि त्या परंपरेनुसार जे काही साधू संतांनी हा मार्ग दाखवण्याचं काम केलं आहे, त्या मार्गाने चालण्याचा एक आपल्या सर्वांचाच प्रयत्न आहे। सध्या पावसाने आपल्या इकडं दडी मारलेली आहे। पाऊस कधी येईल, काय पाऊस येईल ना, थोडा वेळ लागतो, कारण यावर्षी थोडं पावसाचं प्रमाण कमी जरी असलं पण थोड्याच दिवसामध्ये भरपूर अशा प्रकारचा पर्जन्यमान होणार आहे। शेतकरी वर्ग थोड्याच दिवसामध्ये खुश होईल, कारण भगवान पंढरनाथाच्या कृपेने भरपूर अशा प्रकारे पर्जन्यवृष्टी होणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।